त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काही विचारणा केली तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जर नसेल तर सत्ता ज्याची आहे त्या पक्षाचे एक माझे आमदार किंवा एक कार्यकर्त्या नात्याने मी नक्कीच या मतदारसंघासाठी विकासासाठी नक्कीच कामं करेल. काय आवश्यकता नाही, त्यांची मदतीची आवश्यकता नाही, कारण ते स्पेशल अपयशी ठरलेले आहेत मोहोळ तालुक्याच्या या विकासाच्या बाबतीमध्ये. जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन घेणार. म्हणायचं की ही निवडणूक झाली, ही विकासावरती निवडणूक झाली नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावरती कुठली नाराजी असेल, मी कुठंतरी कमी पडलो असेल, अशी भूमिका मान्यच केली पाहिजे की आपला पराभव झालाय. जे समोरील मला ज्यांनी पराभूत केले ते उमेदवार माननीय राजूजी खरे साहेब यांनी विधानसभेमध्ये एंट्री केलेले, त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोजेक्ट सुद्धा अजून त्या मंजुरीच्या स्टेजमध्ये आहेत. त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काही विचारणा केली तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जर नसेल तर सत्ता ज्याची आहे त्या पक्षाचे एक माझे आमदार किंवा एक कार्यकर्त्या नात्याने मी नक्कीच या मतदारसंघासाठी विकासासाठी नक्कीच कामं करेल. नाही, आमदार मान्याने विकासावर निवडणूक झाली नाही म्हणजे मान्याने विकास केलाच नाही ना. मान्यानं या मोहोळ तालुक्याचा सत्यानाश केला. मोहोळ शहरातली कार्यालय चोरून अनगरला नेली. मोहोळच्या जनतेने त्याला आमदार केलं होतं. त्यानं सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं, त्यानं अप्पर मुख्य तहसील कार्यालय अनगरला नेलं. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. मोहोळला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 5 वर्षात नाही 35 वर्षात झाली नाही. मोहोळला टँकरनं पाणी द्यावं लागलं. मोहोळचा काय विकास केला. 3000-4000 खोटे आकडे सांगितले, परंतु मोहोळची जनता एवढी सुजाण होती की त्या जनतेने ह्यांना वर्ण उचलून खाली आपटला. 30,000ने यांचा पराभव केला. विकासाच्या दृष्टीने माजी आमदार यशवंत माने यांनी विद्यमान आमदाराला काही मदत लागली तर ती मदत देखील करण्याचं देखील त्यांनी आश्वासित केले आहे. मग येणाऱ्या काळात आपण ती मदत यशवंत माने यांच्याकडून घेणार आहात का. काय आवश्यकता नाही, त्यांची मदतीची आवश्यकता नाही, कारण ते स्पेशल अपयशी ठरलेले आहेत मोहोळ तालुक्याच्या या विकासाच्या बाबतीमध्ये. जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन घेणार आहे.